नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. मी मनीषा संजय खामकर, प्रति कृषी सेवा केंद्र घारगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा मुख्य उद्देश असा की महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी आम्हाला सूचना दिल्याप्रमाणे महाविस्तार AI ऍप याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. म्हणजे व्हिडिओ ऍप कसं डाउनलोड करायचं त्याविषयी माहिती देणार आहे. तर या ऍपमुळे आपला काय फायदा होणार आहे ते पण तुम्हाला ऍप डाउनलोड केल्यानंतर समजणार आहे. तर यामध्ये कोणत्या वेळेस कोणतं पीक लावायचं, कीटक व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज, तसेच ज्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या आपण कशा उपलब्ध आपल्याला होतील किंवा अर्ज कसे भरायचे याविषयी माहिती आपल्याला मिळणार आहे. तर श्रीगोंदा तालुक्याचे कृषी अधिकारी माननीय श्रीमती क्रांती चौधरी मॅडम, तसेच आरू मॅडम आणि आमचे गुणनियंत्रण अधिकारी सूर्यवंशी साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी सूचना दिल्या. त्यामुळे हे काम आम्ही करत आहोत. तर मला वाटलं एक वेगळा असं वेगळे पण करावं म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. तसेच परवा बोराळे साहेब यांनी आमची मीटिंग घेतली होती. तर त्या मीटिंग मध्ये बोराळे साहेबांनी तसेच जुंदडे साहेबांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. तर समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो म्हणून हे आम्ही काम करत आहोत. आणि हे करत असताना शेतकऱ्याचा फायदा होतो म्हणजेच सर्व जगाचा फायदा होतो. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्याचा फायदा म्हणजे सगळ्यांचा फायदा. म्हणून हे आम्ही समाज बांधिलकी म्हणून आम्ही करत आहोत. प्रथमतः मोबाईल मधील प्ले स्टोअर ओपन करायचं. नंतर सर्चिंग मध्ये जाऊन महाविस्तार AI असं टाईप करायचं आणि ते ऍप नंतर इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर पुढील माहिती मी तुम्हाला सांगत आहे. तर सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी आयडी नाही येतं. ज्यांचे असतील त्यांनी शेतकरी आयडी टाकायचा, ज्यांचे नाही त्यांनी मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर हा जो आपला स्वतःचा आहे तोच टाकायचा. तर पहा, हा मोबाईल नंबर टाकून नंतर पुन्हा मग नोंदणीसाठी इथे नाव टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो पहिल्यांदा आपण टाकला होता तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सत्यापित करायचं आहे. सत्यापित केल्यानंतर इथे जो OTP नंबर येईल आपल्याला, तर तो OTP नंबर टाकायचा आहे. OTP नंबर टाकल्यानंतर पुन्हा सत्यापित करायचा आहे. मग पुन्हा जो आपला जिल्हा असेल तो जिल्हा यामध्ये सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपलं जे गाव आहे ते गाव सिलेक्ट करायचं आहे. जे स्वतःचं जे गाव असेल ते म्हणजे शेतकरी श्रीगोंदा तालुक्यातला असू, पाथर्डी तालुक्यातला असू, कर्जत असू, ज्याचं जे गाव असेल त्यानं ते टाकायचं आहे. आणि नंतर मग हे नोंदणी करून घ्यायची. आणि नोंदणी केल्यानंतर पुन्हा हे रिटर्नला येतं. पुन्हा मोबाईल क्रमांक वरती क्लिक करायचं, नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकायचा. हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुन्हा OTP पाठवायचा, टाकून घ्यायचा आणि पुन्हा सत्यापित करायचं. हे पहा, हे अशा पद्धतीने आपलं जे AI ॲप आहे, महाविस्तार AI ॲप जे आपलं आहे तर ते ओपन झालेले आहे. तर यामध्ये आपल्याला पीक सल्ला, मृदा आरोग्य पत्रिका, हवामान अनुकूल शेती पद्धती, कीटक व्यवस्थापन, चाललेला बाजारभाव, 5 दिवसाचा आधीच हवामान अंदाज, तसेच वेगवेगळ्या पद्धतीचे जे शासनाच्या योजना आहेत त्याविषयी माहिती आपल्याला हे ॲप देणार आहे. तर यामध्ये विशेष शेतीशाळा पण असणार आहे. तर सर्व माझी महिला शेतकरी भगिनींना विनंती आहे की हे ॲप आपण आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करून घ्यावं. आजच्या या इंटरनेटच्या जगामध्ये सर्व माझ्या शेतकरी भगिनींनी या महाविस्तार AI ॲपचा वापर करावा. आणि हे जर ॲप ओपन होत नसेल तर हे ओपन करण्यासाठी
आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्राला भेट द्यावी. आणि जर शेतकरी महिला घरगावमधील असेल आणि आजूबाजूला जरी असेल तरी प्रत्येक कृषी सेवा केंद्राला भेट द्यावी. मी सर्व महिलांना विनंती करते, सर्व शेतकरी बंधू भगिनींना मी विनंती करते की हे महाविस्तार AI हे ऍप जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावं. प्रत्येक कृषी सेवा केंद्राला भेट द्यावी आणि जास्तीत जास्त जेवढे शेतकरी ओपन करतील आणि आपण त्यांची असं धोंपर धमाका ठेवणार आहोत, तर त्या धमाक्यामध्ये पहिल्या 5 भाग्यवान विजेत्याला आपण शेतीसाठी ह्युमिक 98% हे गिफ्ट देणार आहोत. तर यामध्ये प्रथम 5 भाग्यवान विजेते जे राहतील त्यांना आपण हे गिफ्ट देणार आहोत. तर हे गिफ्टचं वितरण 1 जानेवारी 2026 ला राहील. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा विस्तार या ऍप आपल्या मोबाईलला डाउनलोड करून घ्यावं. धन्यवाद.